राजस्थानी लग्नातील भरवा ढेमसी बनवण्यासाठी मध्यम आकाराची ढेमसी घ्यायची. याची साल सोलून घेऊ शकता. यातला गर काढून घ्यायचा आहे आणि ढेमसी तेलामध्ये तळून घ्यायची. पॅनमध्ये 1 चमचा तेल किंवा तूप गरम करायचं. सोललेली साल वाटून घ्यायची आहे. पॅनमध्ये तूप गरम झालेलं होतं. यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि सोललेली साल परतून झाकून 10 मिनिट शिजवायची. वाटण तयार करण्यासाठी हिरव्या मिरच्या, टमाटर, काही खडे मसाले, खारी बुंदी, जिरे घालायचं. लसूण आणि कोथिंबीर घालून वाटून घ्यायचं. खोया घेतलेला आहे. यामध्ये वरील दाखवलेले सुके मसाले पाणी घालून वाटून घ्यायचे. काही खडे मसाले मी इथे कुटून सुद्धा घेते आहे. साल इथे नीट शिजल्यानंतर बाउलमध्ये काढायची. यामध्ये पनीर घालायचं, चाट मसाला घालायचा, काळी मिरीचं कूट घालायचं, वेलची पूड घालायची, चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ घालायचं. सारण तयार आहे. ढेमस्याच्या आतमध्ये भरून घ्यायचं. फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम झालं की कुटलेला मसाला, हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं घालायचं आणि खोयाचं वाटण घालून परतून घ्यायचं. सोबतच टमाटरचं वाटणही घालायचं. मीठ घालायचं. तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. ढेमसी घालायची. 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं. शाही ढेमसी इथे तयार झालेली आहे.